इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर आहे. हे जे रन करतं म्हणजे जे अथॉरिटी आहे तिथे हे महाप्रीत कंपनी महाप्रीत आहे, सेमी गव्हर्नमेंट कंपनी आहे इथे. त्याच्या अंडर आपल्याकडे इनोव्हा सिस्टम्स नेक्स्ट हे त्यांचे काही प्रोजेक्ट्स आहेत जे महाप्रीत आत्ता सध्या रन करते, ते सगळे प्रोजेक्ट्स आहेत इथे. नेक्स्ट त्यांच्या अंडर महाप्रीत आणि पीएमसीच्या अंडर जे आहे ते इनोव्हा सिस्टम, जे आपण आत्ता इथे काम करतोय, ज्या कंपनी थ्रू मी तुमच्यासोबत बोलतोय, ते ही इनोव्हा सिस्टम्स आहे. इनोव्हा सिस्टम बेसिकली टोटल स्मार्ट सिटीचे जेवढे पण इंटिग्रेशन आपण म्हणतो जे प्रोजेक्ट्स आहेत ते सगळं हँडल करतं. त्याच्यामध्ये आपल्याकडे बेसिकली 6 एलिमेंट्स आहेत. पब्लिक ॲड्रेस सिस्टम्स आहेत, त्याच्यानंतर इमर्जन्सी कॉल बॉक्स आहे, व्हेरिएबल मेसेज डिस्प्लेज आहे, वायफाय आहे, इन्व्हायरमेंटल सेन्सर्स आहेत आणि फ्लड सेन्सर्स आहेत. हे सगळे 6 एलिमेंट्सचे आपण API इंटिग्रेशन सगळे इथे केलेले आहेत. ते मी पुढे एक दाखवेन. नेक्स्ट हे एक ॲप्लिकेशन आहे IPM-ROCचं. हे आपण या बेसिकली या ॲप्लिकेशन्समध्ये आपण सगळे API इंटिग्रेशन्स आणि जेवढे पण इंटिग्रेशन्स आहेत सगळे इथे केलेले आहेत. नेक्स्ट किती इंटिग्रेशनची लिस्ट आहे आपल्याकडे, हे एवढे सगळे इंटिग्रेशन्स आपण केलेले आहेत. त्याच्या जिओग्राफिकल प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये आपण दाखवलेले आहेत. हे जे प्लॉटिंग लिस्ट आहे ते आपल्या ॲक्च्युअल लोकेशन्स आहेत. त्याच्यात लेजर्स कळतात की डाऊन आहे, चालू आहे आत्ता, किंवा इथे काहीतरी अलर्ट आला असेल किंवा काहीतरी अलर्ट जनरेट झाला असेल बेसिकली, तर ते हा इंडिकेट इथे असं करतो. नेक्स्ट हे त्याचं रिपोर्टिंग पेज आपण म्हणू शकतो. इथे सगळं मॉनिटरिंग होतं की कुठल्या लोकेशनला कुठे प्रॉब्लेम आहे किंवा कुठे त्याची सेव्हरिटी काय आहे. इथे सगळं आपल्याला ते आपण रिपोर्ट इथे जनरेट करतो. नेक्स्ट हे जे आहे इथे आपल्याला बेसिकली पर्टिक्युलर एका लोकेशनचं डिटेल्स सगळे कळतात. त्या डिटेल्समध्ये पुढे आपले कुठले कुठले पॅरामीटर्स आपण मॉनिटर करतो वगैरे ते सगळं इथे दिसेल. नेक्स्टमध्ये ना तिथे पॅरामीटर्स असतील, एवढे सगळे पॅरामीटर्स आपण एन्व्हायरमेंटल सेन्सर्समध्ये मॉनिटर करतो. आणि याच्या रिलेटेड जी इन्फॉर्मेशन असते ती आपण डिझास्टरला ऑटोमॅटिक मेल जनरेट पण होतो, इथून मेल पण जातो. तर जर काही म्हणजे एक्युआय लेवल खराब झाली किंवा काय झालं तर आपण डिरेक्टली ऑटोमॅटिक मेल त्यांना डिझास्टरला जातो इथून. नेक्स्ट ही ती स्टँडर्ड SOP आहे आपल्याकडे. ही SOP मध्ये लोकेशनचं नाव आहे, क्वालिटी एन्व्हायरमेंटल क्वालिटी आहे, त्याची ही SOP स्टँडर्ड SOP आहे. फर्स्ट इनिशियल कॉल आपण करतो. तो इनिशियल कॉलमध्ये आपल्याला तिथे ऑपरेटर जो कोण असतो 24/7 तिथे जो बसलेला असतो त्या ऑपरेटरकडे आपल्याला हा कॉल जातो. आपण थ्रू टेलिफोन आपण त्यांना इन्फॉर्मेशन पण देतो. सेकंड स्टेप आहे की आपण त्यांना ईमेल सुद्धा जनरेट होतो ऑटोमॅटिक, म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंटला जातो किंवा त्या एरियातला वॉर्ड ऑफिसर जो असेल त्या वॉर्ड ऑफिसर्सला पण त्याचे ईमेल्स जातात, त्याला मेसेज पण जातात. आपण मेसेज पण इंटिग्रेट करून ठेवलेले आहेत. असं आहे. जर हा कॉल स्किप झाला, सपोज ऑपरेटरने उचललाच नाही, तर त्याच्या सेकंड लेवलला आपण कॉल इनिशिएट करतो. सेकंड लेवल म्हणजे त्याच्या रिलेटेड जो कोण टीम लीड असेल किंवा जो कोण त्याचा सुपिरियर असेल त्याला आपण कॉल जातो. आणि हे सो ऑन, म्हणजे त्यांनी पण नाही तिथून पण स्किप झाला तर मग आपण डिरेक्टली हायर अथॉरिटीकडे आपण ती इन्फॉर्मेशन देऊ शकतो. तर ही अशी स्टँडर्ड एक SOP आहे आपल्याकडे. नेक्स्ट हे आहेत फ्लड सेन्सर्स. बेसिकली आपण 50 फ्लड सेन्सर इथे लावलेले आहेत टोटल पुणे सिटीमध्ये. त्याच्यामध्ये आपण छोट्या नाल्यांपासून मोठे सगळे ब्रिज आपण त्याच्यात कव्हर केलेले आहेत. त्याची थ्रेशोल्ड लेवल म्हणजे त्याची जी लेवल आहे आपण म्हणतो अलर्ट लेवल आणि डेंजर लेवल, त्या स्टॅटिक आहेत. त्या आपण PMC सोबत काय म्हणतात त्याला सर्वे करून त्या मेजर करून तिथे आपण इंटिग्रेट केलेल्या आहेत. आणि त्याची करंट लेवल जी आहे ती आपण AQI थ्रू दर 15 मिनिटाला ती अपडेट होते आणि ती API थ्रू आपण इथे दाखवतो. याचा पण असं आहे की याचा एखादी अलर्ट लेवल किंवा डेंजर लेवल सुद्धा जनरेट झाली तरी पण याचं सेम अलर्ट आपण डिझास्टर म्हणा किंवा रिलेटेड वॉर्ड ऑफिसेस असो सगळीकडे आपण ते ऑटोमॅटिक जाऊ शकतात. नेक्स्ट तेच हे जे मेसेजेस मी म्हणत होते आपण मेसेजेस जाऊ शकतात, तर हे मेसेजचा एक सॅम्पल आहे.
जे त्या वॉर्ड ऑफिसर्सच्या मोबाईलवर आपण SMS पाठवतो ते SMS सॅम्पल आहे. नेक्स्ट हे आहे इमर्जन्सी कॉल बॉक्स. इमर्जन्सी कॉल बॉक्स आपण लावले आहेत 136. प्रत्येक चौक जिथे मेन चौक असेल किंवा जिथे जास्ती रोड कंजेशन असतील किंवा जास्ती फुटफॉल असेल त्या ठिकाणी आपण ही इन्स्टॉल केलेली आहेत. त्याचा बेसिकली उपयोग आहे इमर्जन्सी कॉल बॉक्सचा जिथे कुठल्याही प्रकारची मदत असो किंवा ऍक्सिडेंट असो, चोरी असो, ट्रॅफिक कंजेशन असो, त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला इथे कॉल येतात. ते कॉल इथे 24/7 ऑपरेटर्स बसलेले असतात. ते कॉल ते अटेंड करतात. रिलेटेड कुठली पण इन्फॉर्मेशन असो, ॲम्ब्युलन्स असो, मेडिकल इमर्जन्सी असो, सगळी आपण इथून प्रोव्हाइड करतो. इथे आपल्याला कॉल आल्यानंतर आपण विदिन 15 मिनिट्स त्यांना ती मदत आपण तिथे पोहोचवायचा प्रयत्न करतो. म्हणजे ऑलमोस्ट आपण 15 मिनिट्सच्या आतमध्ये जवळपास सगळ्यांना मदत केलेली आहे. तर रिअल इन्सिडेंट्स पण असतात आपल्याकडे. त्याच्यानंतर आपल्याकडे काही प्रँक कॉल्स पण येतात. तर ते असे सगळे पण इथे 24/7 टीम्स आहेत ती ते सगळं हँडल करत असतात. नेक्स्ट हा तुझा जेव्हा तो सिटीजन त्या इमर्जन्सी कॉल बॉक्स SOS बटन दाबतो तेव्हा हा एक व्ह्यू आपल्याला येतो. हा लाईव्ह फीड आहे आपल्याकडे. आता रात्रीचा कुठलाही आय डोंट नो, पण हा एक व्ह्यू आहे आपल्याकडे. असा व्ह्यू दिसतो. तिथे जो कोण कॉलर आहे त्याच्यावर दिसतो, तिथे तो दिसतो. त्याचा आपण एक विदिन 5 सेकंडमध्ये त्याचा फोटो कॅप्चर होतो, त्याचा ऑडिओ कॅप्चर होतो आणि रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण घेतो. नेक्स्ट कर. हा तो इन्सिडेंट फॉर्म आहे. या इन्सिडेंट फॉर्म मध्ये आपण ती इन्फॉर्मेशन सगळी घेतो. कुठल्या टाईपच्या इश्यूज आहेत हे इथे दिसतं. मेडिकल इमर्जन्सी असेल तर आपण ती क्लिक करून त्याच्या पुढे तिथे रिलेटेड डिपार्टमेंटला आपण मेसेज कन्वे करतो. नेक्स्ट ही त्याची SOP आहे. मग मेडिकल असेल किंवा फायर असेल तर डायल 101 जे आपण 101, 108 पोलिसांचा जो काय असेल तो 100 त्याच्यावर आपण इनिशियल स्टेजला आपण तो इन्फॉर्मेशन म्हणजे SOP जनरेट करतो. SOP जनरेट झाल्यानंतर जर हा स्किप झाला तर मग आपण डिरेक्टली पोलीस स्टेशन्स जे आहेत त्या एरियातले, सपोज आता सिंहगड रोडला काय तर सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या म्हणजे त्या लोकेशनच्या नियर बाय जेवढे पण पोलीस स्टेशन्स आहेत त्या पोलीस स्टेशन्सला आपण इन्फॉर्मेशन कळवतो. नेक्स्ट पुढे एक प्रिडिक्शन मॉडेल आपण बनवलं होतं. याच्यामध्ये हे 50 फ्लड सेन्सर्स आहेत. प्लस आपण हे जे 6 डॅम आहेत जे पुण्याला पाणी पुरवठा करतात या 6 डॅमचं आपण मॉनिटरिंग सगळं घेतलं होतं इथे. याच्यामध्ये नेक्स्ट याच्यामध्ये आपण अजून एक अशी फीचर्स टाकलं होतं की हे पुढच्या 15 दिवसांचा रेनफॉल प्रेडिक्शन आपल्याला इथे द्यायचं ते, आणि हे हिस्टॉरिक डेटा द्यायचं जे 7 दिवसांचा त्या फ्लड सेन्सरचा पर्टिक्युलर फ्लड सेन्सरचा डेटा असेल. त्याचे 2 इंटिग्रेशन होते. तिसरा पुढे नेक्स्ट हे आहे डॅमचं वॉटर स्टोरेज आपण बघतो. ते जे 6 डॅम्स आहेत त्यांचं वॉटर स्टोरेज आपण चेक करतो. हे करंट स्टोरेज होतं. आता हे स्क्रीनशॉट असल्यामुळे हे जे आहे पीक स्टोरेज आणि हे करंट स्टोरेज असे 2 स्टोरेज आपण त्यांचे घेत होतो. मग किती % भरला, किती बाकी आहे ते सगळं आपल्याला इन्फॉर्मेशन इथे येत होती. हे बेसिकली आहे हे जे फ्लड सेन्सर्स आहेत हे कुठल्या वॉर्डमध्ये येतात तो एक इंडिकेट केलेला. हा एक लेअर आपण ऍड केला होता त्याच्यामध्ये की कुठला अलर्ट जर आला आणि तो कुठल्या वॉर्डमध्ये तर पर्टिक्युलर त्याच वॉर्डला फक्त आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची असते. तर ते आपण वॉर्ड इंटिग्रेशन तो एक लेअर आपण ऍड केलेला आहे. दुसरा आहे बिल्डिंग्स. सपोज फ्लड आला आणि पाणी शिरलं तर आपल्याला कुठल्या एरियामध्ये सगळ्यात जास्त काम करायला लागणार आहे. तर त्याचं एक प्रेडिक्शन म्हणून आपण तिथे सगळे बिल्डिंगचं मॅपिंग लेअर एक आपण त्याच्यात टाकला होता. त्याच्यानुसार आपल्याला कळत होतं की कुठल्या बिल्डिंगला आणि कुठल्या सोसायटीमध्ये किंवा कुठल्या एरियामध्ये आपल्याला सगळ्यात जास्ती मदत पोहोचवायला लागणार. तो हा एक आपण इथे लेअर ऍड केला होता. नेक्स्ट हे जे मेन रिव्हर्स आहेत आपल्या ज्या ही आहे मुठा, ही आहे मुळा आणि ही आहे पवना. 3 नद्यांचं आपण मेजरली मार्किंग त्याच्यात केलेलं आहे जिथून सगळ्यात जास्ती आपल्याला म्हणजे पाणी पुरवठा आणि पाणी आपल्याला पूर येत असतो. नेक्स्ट या स्ट्रीम्स आहेत छोटे छोटे नाले जे नद्यांना येऊन मिळत आहेत त्यांचा पण आपण मॉनिटरिंग करतो इथे की कुठल्या नाल्यावर आपल्याला फ्लड सेन्सर्स लावावं लागणार आहे किंवा कुठून पाणी येतंय काय येतंय. हे सगळे नाले जे हे त्यांचा स्ट्रीम ऑर्डर आहे. लेवल 1, 2, 3, 4, 5 हे त्याचे सगळे कलर इंडिकेट करून आपण ते इथे तो पण एक लेअर ऍड केलेला आहे.
नेक्स्ट ओके. हे आपण फ्लड फ्लो आपण इथे एक लेअर दिलेला आहे जेणेकरून पाण्याचा फ्लो नदीकडे कसा जातो आणि आपल्याला कुठे सगळ्यात जास्ती काळजी घ्यायची तो हा इथे दिलेला आहे. ही जी डार्क आतमध्ये जी डार्कर साईड दिसते ही सगळी जिथून पाण्याचं म्हणजे उतार आहे त्या उतारावर आपल्याला तिथे म्हणजे तिथून पाणी आतमध्ये नदीमध्ये पोचतोय. तो हा एक आपण फ्लड फ्लो दाखवलेला आहे. त्याच्यानंतर एक एलिव्हेशन मोड आपण दाखवलेला आहे. 3D मॉडेलमध्ये कळतं की तो पाण्याचा फ्लो कसा चाललेला आहे, कुठे टेकडी आहे, कुठे सपाट भाग आहे. तर हा पण एक इथे आपण तो ऍड केलेला आहे. नेक्स्ट गेम ठीक आहे. नेक्स्ट गेम ओके. इथे आहे हे जे दोन स्केल दिसतात तुम्हाला इथे हा एक रेनफॉल प्रेडिक्शनचा स्केल आहे आणि हा वॉटर फ्लो म्हणजे वॉटर डिस्चार्ज आपण जे करतो डॅम मधून त्याचा एक फ्लो आहे. याच्यात प्रेडिक्शन असं होतं की हे जे डिजिट दिसत आहेत हे MM पाऊस आहे. हा 15, 50, 25, 75 रेखा आहे तो. त्याच्यावरून आपण प्रेडिक्शन लावू शकतो की एवढा एवढा पाऊस झाला, सपोज 25 MM पाऊस झाला तर आपल्याला कुठे रेस्क्यूचं काम चालू करायचंय. तर आपण इंडिव्हिज्युअली रेनफॉलचे MM सुद्धा आपण म्हणजे इंडिव्हिज्युअली रेनफॉलमुळे जे पण प्रेडिक्शन होणार आहे डिझास्टर होणार ते पण मेजर करू शकतो आणि वॉटर डिस्चार्जमुळे जे पण काही प्रॉब्लेम होणार ते पण आपण इथं प्रेडिक्शन करू शकतो. नेक्स्ट झालं का? ओके ठीक आहे. बॅक कर आणि तो आला डॅशबोर्डला. हे आपण काही ऍप्लिकेशन आता इंटिग्रेट केलेले आहेत इथे करतोय. तर हे आहे वेदर स्टेशन राईट. याच्यामध्ये आपल्याला हा जो डेटा दिसतोय फोरकास्ट डेटा हा पुढच्या आठवड्याभराचा फोरकास्ट डेटा आपल्याकडे इथे दिसतोय. आणि ही जी टेम्परेचर लेवल दिसते टेम्परेचर आणि ह्युमिडिटी ही ऍव्हरेज टेम्परेचर आणि ह्युमिडिटी आपण इथे चेक करतोय. वेदर स्टेशन 15 वेदर स्टेशन आपण आता सध्या टेस्टिंगसाठी आपण सिटीमध्ये लावलेले आहेत. तिथे त्याचं प्लॉटिंग आहे इथे त्याचं प्लॉटिंग दिसत आहे. हे आपण इन्स्टॉल केलेले आहे तिथे म्हणजे गव्हर्नमेंटच्या सगळ्या बिल्डिंग्स आपण ज्या सर्वे केल्या होत्या त्याच्यावर आपण ते लावलेलं आहे. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करायचं. इथे त्याचा एक समराइज डेटा आपल्याला दिसतोय की रेनफॉल आहे, टेम्परेचर आहे आणि ह्युमिडिटी वगैरे तिथे तो डेटा दिसतोय टोटल आपण जेवढे पण इन्स्टॉल केले त्याचा. हे आहे ऍव्हरेज टेम्परेचर आपल्याकडे आता जे आपण मॉनिटर करतो. हे सगळं लाईव्ह मॉनिटरिंग होत आहे. आणि हे जी आहे ह्युमिडिटी आपली ही पण आपण लाईव्हच प्रत्येक API थ्रू आपल्याकडे डेटा येतो ही पण लाईव्ह आपण मॉनिटर करतोय. आणि हे जे अलर्ट्स आहेत हे इथे सगळे अलर्ट्स आहेत आपल्याकडे आलेले. हे ऑटो जनरेट अलर्ट्स होतात. याचा पण सगळं ऑटोमेटेड आपण मेल्स मेसेजेस सगळं आपण याचं ऑटोमेटेड आपण इंटिग्रेट करून ठेवलेलं आहे. ते ऑटोमॅटिक जेव्हा पण अलर्ट जनरेट होतो त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला आणि पर्टिक्युलर डिपार्टमेंट जो हेड असेल त्यांना ती इन्फॉर्मेशन तिथे पुढे जाते. हे फ्लड मॉनिटरिंग सांगितलं. जसं मी तुम्हाला सांगितलं की 50 आपण लावले होते त्यातले आता आपण जस्ट 29 वर आता मॉनिटरिंग करतोय. त्या 29चा इथे पूर्ण डेटा दिलेला आहे. इथे कुठे प्लॉटिंग केलेलं आहे ते सगळं दिसतं इथे. त्याच्यानंतर ह्याचा तो अलर्ट लेवल ही अलर्ट लेवल आहे, ही डेंजर लेवल आहे आणि ही करंट लेवल आहे. तर त्याच्यानुसार आपलं ते डेटा आपल्याला सध्या दाखवतोय. जे काही आता मॉनिटरिंग दिसतंय तो थोडासा फॉल्स अलार्म्स पण असू शकतात त्याच्यामुळे ते आता मॉनिटरिंग मध्ये आहे. हा त्याचा सगळा डेटा आहे इथे. प्रत्येक इंडिव्हिज्युअल एलिमेंटचा डेटा आपण इथं बघू शकतो. फॉल्स अलार्म आल्यावर पहिल्या तर आपल्याला पहिल्या स्टेपला आपल्याला इंटिग्रेट केलेला आहे. हे आहे AQI इन्व्हायरमेंटल सेन्सर्स. ते इन्व्हायरमेंटल सेन्सर्स इथे प्लॉटिंग दिसते कुठे कुठे लावलेलं आहे. आणि आता सध्या AQI लेवल आपली खूपच खराब आहे. 285 वर गेलेली आहे. आपण रिअल टाइम डेटा आपण कॅप्चर करतोय. आणि
तेच जे की आपण जे स्टँडर्ड प्रॉपर एसओपीज आहेत त्या एसओपीज नुसार आपण त्या सगळ्या इन्फॉर्मेशन पुढे तिथे पाठवतोय किंवा तिथे काय करता येईल किंवा काय कशामुळे होत आहे त्याच्यावर ते सगळं प्रेडिक्शन आणि त्याच्यावर सगळं ते डेटा गॅदर करून आपण पुढे त्याच्यावर काम करणार आहोत. हा एक हिटमॅप बनवला आहे आपण. हा प्रत्येक दिवसाचा हिटमॅप एक आहे आणि कुठल्या दिवसाला कुठल्या लोकेशनला सगळ्यात जास्ती AQI होता तो सगळा तिथे हिटमॅप तो दिसतोय. ABC चौक सगळ्यात डेंजर आहे. ABC चौक. काही क्वेश्चन वगैरे असेल तर